हॅलो नमस्कार मंडळी. आज आम्ही जात आहे गणपतीच्या मंदिरला जात आहे. खूप दिवस झाले मी गेली नव्हती, त्यासाठी मी आता जात आहे. आणि नमस्कार मंडळी, सगळ्यांना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता खूप दिवस म्हणजे काय 4 दिवस झाले ना मी व्लॉगिंग केलीच नाही. थोडं बिझी पण होती आणि बाळ पण होतं आणि कपडे थोडे मला शिवायचे होते, त्यासाठी मी व्लॉगिंग केलीच नाही. आणि हे बघा, हा पण ब्लाऊज मीच हे केलेला आहे, हा बघा तुम्ही बघू शकता. त्यासाठी थोडं बिझी असते ना, त्यामुळे. आणि आता मी मंदिरला, म्हणजे आमच्या इकडं ना दर मंगळवारी ना आणि मंगळवारी आणि संकष्टीला इकडं ना हे असते दररोज. मंगळवार आणि संकष्टी तेव्हा असते ना, तेव्हा संध्याकाळी आरती पण असते, घुमट आरती असते. आणि परत हे पण असते, पालखी पण हे करतात. त्याच्यामुळे आज आम्ही जायलो तिकडं, मी आर्यनचे पप्पा. मी जाऊन येतो तिकडं मंदिरकडे. बघूया, जमलं तर मी तिथं काहीतरी थोडं शूट करायचं बघते. नाहीतर म्हणजे असं बरोबर होत नाही, त्याच्यामुळे अजून एक हे पण नाही ना, त्याच्यामुळे थोडं बघायला जमलं तर घेते शूट. चला तर बघूया. अजून जायला थोडा टाइम आहे ना, एक 5 मिनिटं. त्याच्यासाठी अजून मी त्याला कपडे घातले नाही ना, तसं लवकरच घाण करून घेतो. त्यासाठी पॅन्ट घातली त्यांनी खरं, फक्त वरचं एवढं घालायचं, टी शर्ट, आणि मग जायचं. काय दाखवलंस तू त्यांना? काय काय म्हणतात त्याला? मोदक करायचं साचा मोदक करायचं साचा. मला आवडते तुला? खरं रे? खायला आवडते मोदक? ठीक आहे, करूया आम्ही नेक्स्ट टाइमला केव्हा तरी. हा, तुला मी वेगळ्या पद्धतीचे मोदक करून दाखवतो तुला. ठीक आहे, करूया. उद्याच करूया. ठीक आहे, उद्याच करूया आम्ही. बाय बाय म्हणते ना. बाय बाय. धन्यवाद. टेक केअर. सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर. हा, आर्यन ना पप्पा टीका लावतात ना, तो म्हणजे सकाळी दररोज ना माळ जप करून पप्पा ह्यांचे ना टीका लावतात. तो पण आता आंघोळ केला ना, मग तो पण मला सांगितलं टीका लाव म्हणून. आणि मला पण लावायला सांगितलं टीका. हा बघा, कसं टीका लावलास? आला बघा, पाठी म्हणत दिसतंय बघ. हा, दाखव कुठं टीका लावलेला. छान दिसतोय ना. आता घरातली कामं ना सगळी आवरून घेतली आहेत. इथं ना थोडं क्लीन करायचं होतं, ते पण मी ना इथं क्लीन करून घेतलं. थोडं अडचण होत होती इथं, त्याच्यासाठी क्लीन केलं. आणि सगळं आता काम झालेलं आहे माझं. आता फक्त दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. त्यासाठी आता आर्यन आणि मी स्वयंपाक करणार आहे. आर्यन मला मदत करणार आहे स्वयंपाक करण्यासाठी. त्यांची मदत म्हणजे छानची क्यूटची मदत असते. कुणाला? तुला काय पाहिजे? तुला चकली पाहिजे म्हणजे आर्यूला. म्हणजे काल त्यांचे पप्पा येताना मार्केटवरून ना, तो सारखं ना खायला म्हणत असतो, त्याच्यासाठी ना चकली घेऊन आलेले. काय दाखवायला त्यांना? काय दाखवायला? काय ते म्हणतात त्याला? चकली. काय म्हणतात? चकली. का चावायला होत नाही? मग हार्ड आहे का ते? असं मोडून खायचं पहिले. असं थोडस मोडलास ना, वा होते बघ, किती छान होते बत्ता. घे धर. बघा, कामा चालू करतो हा आता. चल तर खाली. आता सिंपल लंचसाठी मी ना भाजी केली होती आणि भात केला होता, त्यासाठी खाण्यासाठी. दाखव यांना पण, दाखव. आंबा सरळ करणार आहे इकडं असं. आंबा शंभू कर आंबाला. शंभू कसं करता आर्यू? त्याला आंबा खूप आवडते ना, म्हणून तुम्हाला माहिती आहे ना. काय करायलास तू? अरे आंबा खात नाही ते. आंबा खात नाही बाबा, ती काय रिअल आंबा आहे. तुला मम्मीनं, आईनं, मामाच्या आईनं घेऊन दिले बाबा ते आंबा आर्यूला. ही बघ आंबा, तिला आंबाला खायला दिला इथं बघा. ओ लहान मुलं काय असतात बघा, आंबाला
खात नाही ती आंबा पिल्लू. अं? खात नाही रे त्यांना खायला. सोनू काय सांगितलं तुला ती आंबाला खायला येत नाही म्हणून? काय करायला आंबाला खायला द्यायला? तसं कसं खाय सोनू ती? असं ठेव असं ठेव असं ठेव परत. दाखव आता. हा कसं खाते ती? अच्छा कसं खाते? कसं खाते? खालीन. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.